तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आज हे बेराजवळचा जो वाटा आहे ते धुवून काढतोय. आपल्याला धुवून काढायचा आता वाटा. आपण काल पाणी आणलं पण ते धुयला काही जमलं नाही. काही मुंग्याला झालेलं आहे. आपल्याला सगळं धुवून काढायचं आता. अजून लो पुढच्या तोंडाला दोनदा लावा. मागून शिवाय ओम नमः शिवाय. 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 तर मित्रांनो, आपण आता महादेवाची पूजा करून घेतलेली आहे. तेव्हा इथं पूजा केली आपण. आणि आता आपल्याला डोरायचं आवरून घ्यायचे. नंतर आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे. मी सांगतो पुढे तुम्हाला. मित्रांनो, आपण गाईंचं आवरून घेतलेलं आहे पूर्ण. त्यांना आपण चारा पाणी केलं आहे. आता आपण फराळ करणार आहे वरती जाऊन. आपल्याला आता भूक लागली थोडी. आणि आज आपल्याला उपास आहे. सगळ्यांनाच उपास असतो. आपण आता फराळ करणार आहे वरती. मित्रांनो, आपण आता रेडी झालेला आहे. तर फराळ गिराळ केलं आहे आपण. आणि आता आपल्याला जायचं आहे भालगावला. मामाच्या इकडं थोडं प्राचीन मंदिर आहे महादेवाच्या शेतामध्ये. आपण आता तिथं दर्शनासाठी जातो आहे. आपल्याला भालगाव फाट्यावर पण जायचं, पण तिथं जास्त गर्दी असल्यामुळे आपण गेलेलं नाही. आपण गाडी बाहेर काढून घेतली. आता जाणार आहे आपण डायरेक्ट भालगावला. जाऊया लगेच. मित्रांनो, आपण आता आलेले आहे भालगावच्या मंदिरामध्ये. एक कॅरेट आणलेले आपण. हे सगळे आलेले. आता आपण चाललोय मंदिरात दर्शन करायला. मम्मीचं गाव एकदम भारी रस्ता, VIP रस्ता बा तुम खालचा. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे मामाच्या घरी. आपले मामाचं घर आहे. आणि यांचं गाई घ्यायचा सौदा चालू आहे. पप्पा मम्मी तिकडं गाई घ्यायचं सौदा चालू आहे. गाई घ्यायचे त्यांना मामाच्या. गाई पाहायला गेले. या दिदीला काहीच कळत नाही तरी पाहायला गेली. तिला काय काय तेच कळत नाही तरी पाहायला गेलेली ती. आपण मंदिरातून दर्शन करून आलेलो आहे. आता बसलेलं इथं थोडं. आणि त्यानंतर जाणार आहे आपण डायरेक्ट चितेगावला. पढ़ाई करने से सब कुछ होता है, पढ़ाई करो.
मित्रांनो आपण आता पालगावून घरी आलेलो आहेत आणि आता आपण थोडा आराम करणार आहे, त्यानंतर अभ्यास करायचा आहे आपल्याला. आता मित्रांनो आपण आता शेतामध्ये आलेलो आहे पाणी बघण्यासाठी. आपल्याला पप्पाने सांगितलं की शेतात जाऊन पाणी बघायला. आपण बगीचा लावलं आहे पाणीचं आणि आपण पाणी बघण्यासाठी आलो होतो. आपण एक कांडी गवत लावलो मग भरपूर मोठं झालेलं आहे. आपल्याला ते कापून न्यायचं होतं पण इथं ओल्ला असल्यामुळे आज नेणार नाही आपण. आता त्याला कापून आजच पाणी भरलं पप्पांनी. आणि आपलं पूर्ण बगीचा आहे, मी तुम्हाला दाखवते बघा. हे पूर्ण आपलं बगीचा आहे हो इथपर्यंत. म्हणजे आपले 550 झाडं आहे मोसंबीचे आणि बरेच दिवस झाले आता त्याला. 8-9 वर्ष झाले त्या झाडायला आता. आणि इथून जाऊ आपण डायरेक्ट घरी. आपल्याला आता उद्या पेपर आहे आपला, फिजिक्सचा पेपर आहे आपला उद्या. अभ्यास करायचा आपल्याला. खूप अवघड जाते मला पेपर, फक्त मराठी सोपा गेलेला आहे. फिजिक्सचा जादा अभ्यास करणे कारण लय अवघड पेपर जाते. मित्रांनो आपण आता आलेलो आहे थंडेगार हवामध्ये, शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो आपण व्हिडिओ काढण्यासाठी. एकदम मस्त सूर्य दिसतोय. आपलं वावर आहे गावाचं. मित्रांनो आपण घरी आलेलो आहे शेतातून आणि आपल्या इथं महादेवाची 2 टाईम पूजा होती, सकाळ संध्याकाळ फक्त आजचे दिवस. आधी तर पूजा चालू आहे. निवलाची तर डायरेक्ट जप चालू आहे महादेवाचा आणि आपण म्हणून बसलं नाही आता. आपण बसलेलो आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज दिसता अभ्यास करत म्हणला, अभ्यास केला नाही, आता बसायचं आपल्याला अभ्यास करायला. तर मित्रांनो आपण आता अभ्यास करणार आहे आणि आपला उद्या फिजिक्सचा पेपर आहे तुम्हाला सांगितलं होतं. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया. पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आता उद्याचा पेपर कसा जातोय उद्या सांगणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो.